हॅलो चे चे हॅलो हॅलो आता बेंजूचा आवाज करतील, आवाज नाही येत वाटतं. बुवांच्या बारीला चांगला खणखणीत येत होता. आवाज दादा हा हॅलो 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 तुझा घेऊन एकदा परत चेक कर. हॅलो हॅलो चेक हॅलो ओके बेंजो बेंजो घेन एकदा चेक कर परत. अजून वाढव एवढंच आहे. बरं बुवा त्यांचं गेन थोडस डाऊन आहे, कारण इथून अजून खोलला ना तर अजून ब्लर होईल. बरं काय करू दयेचा सागर तू कृपेची आस आहे, तुझ्यामुळे गणराया या हृदयात श्वास आहे. मग ही विनंती माझी तुला खास आहे. गुणवर्णितो मी श्री गणेशा तुझाच दास आहे. या विश्वाचा तारणहार बाप्पा गणराया, गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझं ग्रामदैवत कधी केदारनी आई सुगाई माता रासाई या गावचं ग्रामदैवत श्री कालेश्वरी देवी तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून महाराष्ट्राचा रत्नदैवत
माझे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदना करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय विजयजी कदम साहेब यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे त्या कोकणची लोककला म्हटली की संगीत आलंच। ढोलकीपट्टू आमचा मित्र यश पानकर, कीबोर्ड मास्टर रितेशदादा चव्हाण, पॅड मास्टर राज तडवी, बुलबुल रेडिओ मास्टर माझा भाऊ मित्र गुरुनाथ नमस्कर, शाखा भैरी भवानी नृत्य कला पथक, नृत्य पक्ष ग्रुप लाजा कोंडिये यांच्या साधीनं मित्रांनो माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहिरी वर्ग, गुरुजी वर्ग, शिष्य वर्ग यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे शाळेत शिकता असताना कोणतरी गुरु पाहिजे म्हणून त्या लोककलेचे माझे गुरु, माझे वडील शाहीर भानुतुकाराम झुमण यांना शाहीर मानाचा मुजरा करून माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जातोय। आवाज साऊंड म्हटलं की विषय वाद, साऊंड दादा मास्टर आणि त्यांचे सहकारी त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे। प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा यांचे सहकारी आणि मंडळ त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। मला सुरुवात करतोय, काय म्हणायचंय बघा। हे प्रथम वंदन माझे गणरायास करीतो, दुसरे वंदन माझे माय पित्यास करतो, तिसरे वंदन माझे या रसिका चरणाची तुझ्या धूळ माझ्या माथी मिलावितो, अन चौथे वंदन रसिका रंगभूमी नटेश्वराला करीतो। स्तवन बुवा लक्ष असावं, बुवांचे म्युझिशियन, बुवांची एंट्री सुंदर, तसा हँडसम आहे ना अजून बुवा, बुवा हँडसम आहे। हा बुवांची एंट्री बघ। अरे जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है। अरे बुवा म्हातारा होत आलेस, कसला एंट्री मारतोस? जिसे देख मेरा दिल धड़का, संगीत वाला भारी। चिमन बुवा समोर असल्यानंतर ह्या बुवांची एवढी फाटते ना की 2-2 कीबोर्ड वाले लावायला लागतात यांना। मी आहे तसंच आहे, मला पडत राजेश बुवा
हा देवेंद्र शिवण आहे हा 2-2 कीबोर्ड मग ढोलकीवाला 2-2 किती तयारी शाखा दुसरी किती बोळा शाखने मिळवलास ना तरी हा देवेंद्र आहे नावाचा इंद्र हा अजून स्तवन सुर आधी सादर करतो नंतर बुवांचा समाचार नक्कीच बुवा म्हणतात ना की तुमचे पैसे वाया जाणार नाही भावानो पेट्रोलचं पैसे मागून घ्या त्याच्याकडनं बुवाकडनं मागून घ्या तसे मी सांगतो मी मनोरंजन करायला आलेला आहे नक्कीच माझी भारी आवडेल ना आवडेल तुम्ही ठरवणार आहे पोपटपंची कशाला स्वतःची लाल माकड म्हणतं माझीच पण मेल्या घासून घासून झाले त्याला कुठं माहिती बरोबर आहे की नाही आधी स्तवन नंतर बुवा तुझा समाचार नक्कीच या माझ्या गुरु माहुलीला ज्ञान उपदेश ज्यानी हा दिला सदैव चरण माता पित्याचे घडे सदैव चरण माता पित्याचे घडे उभा आहे मी रसिका तुमच्या पुढे पहिल्यांदाच आंबव गावात आलोय बुवांच्या कार्यक्रम बुवांचे झालेले असतील वाघाया खेळाचा पण निकामी शक्तीकडून उभा आहे मी रसिका तुमच्या पुढे माझ्या गुरु माऊलीला ज्ञानोपदेश ज्यानी हा दिला सदैव चरण माता पित्याचे घडे सदैव चरण माता पित्याचे घडे उभा आहे रसिका तुमच्या पुढे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे ज्ञानी नाही जगी कोणी भोजन घ्या पुल जीवनी त्यांचे भक्ती करुनी जाऊ त्यांच्या चरणी जाऊ त्यांच्या चरणी जाऊ त्यांच्या चरणी तुझी कृपा तूच माऊली हर कृपेची तू सावली तुझी कृपा तूच माऊली हर कृपेची तूच सावली दिलतील आम्हाला बोल हेच बोबडे दिलतील आम्हाला बोल हेच बोबडे उभा आहे रसिका मी तुझ्या पुढे 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 Yeah.
लोककलेच्या या गाभाऱ्यात रसिकामी हीच जाणीले रूपात सभाजनी हे सद्गुरु मला भेटले सद्गुरु मला भेटले सद्गुरु मला भेटले चंदू देवेंद्राची वाणी तुमच्या अंगाईन ध्यानी कवी चंदू देवेंद्राची वाणी तुमचं येईल सदैव ही ध्यानी गातो मी मोल माझे हेच बोबडे गातो मी मोल माझे हेच बोबडे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे 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 या माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश ज्ञानी हा केला माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश ज्ञानी हा दिला सदैव चरण तयाचे घडे सदैव चरण तयाचे घडे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे 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 बोल श्री गणपती गजानन महाराज धनी रवळनाथ महाराज जुगाय देवी माते अखंड हरदा सोळीचा असो असो बाबुरंगले घराण्याचा हा विजय असो असो एक बोलतो रे वारे गणपती बाप्पा मोरया मित्रांनो स्तवन झालेलं आहे गणाला सुरुवात करतो बसा बसा पाणी पहिलीच करायची हा बुवा सुंदर बोललेले बुवा म्हणतात मग अशी विश्लेषण केलं की पेट्रोलचा खर्च वाया जाणार नाही बुवाचे कोणतरी शिष्य आले कोण असतील मी त्यांना सुद्धा नाव ना माहित पण बुवांचे शिष्य आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो बुवा म्हणतात शिष्याना की भावा लांबून आलायस शिष्य यांची भावा लांबून आलायस पैसे वसूलच कशाला बुवा भांडी घासताना पण समजण्याला इशारा कापी बुवा हा देवेंद्र आहे कोकिळे म्हणतात ना कोकिळे काळी ते किंचाळायचं सोडून द्यावं त्याचप्रमाणे स्वराज्य बादशाह मांडतो स्वराज्य बादशाह बुवा पंकजदादा घाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत माझं एक फेमस गाणं आहे मी त्यांच्या स्टुडिओमध्ये CSP मध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे सुंदर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो खरोखर सांगतो मित्रांनो
मुंबईपासून सगळे स्टुडिओ मी गायलो आहे, पण या स्टुडिओचं नाव विषयभर त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि गोवांचा गण सुंदरगण या चालीवर मी माझी युट्यूब जर चेक केलं ना झमन ब्रदर्स तर त्याच्या उगन मी गायलेलो आहे. गोवाना गणाच्या चाल देण्यात काही अर्थ नाही, मी माझ्या गणाला सुरुवात करणार आहे. म्हणायचं काय बघा, आळवितो देवा गणेशा तुझ क्षणोक्षणाला, गुण तुझे गाताना हर्ष होई मनाला. भाद्रपद चतुर्थीला पूजती गणराया घरोघराला, अनाशीर्वाद देशी तुझ्या या जनाला. मिलो न तुमको हम घबराए, मिलो तो चुराए हमें क्या हो गया है. वाजगण आणि शाहीर मान्य करतात, चालीची चॉईस श्रीमंत गोवांची. हे छाकणे उडवतात ना, हे मी जे गाणे गायलेले आहेत ना त्याच्यावर. आणि बुवा रंगमंचावर आहे, छातीला बोट लावून सांगेल, मी जी गाणी गायली ना त्याची डबिंग करतात, कोणी असो ते शाहीर. राजेश बुवा तुम्हालाच म्हणत नाही, हा ब्रँड माझा आहे म्हणून श्रीमंत बुवा. हा लक्षात घ्या, काय म्हणतो बघा, भावना माझी समजून घेना, हे भावना माझी समजून घेना, छन छन नाचत येना शिव गौरी गजानना, गजानना. 1, 2, 3 तुझ भेटीची लागली
संसार पडलंय घर सुखी संसार पूर्ण झाली कामना कलियुगी त्याचा उद्धार झाला शापित होता गंधर्व कलियुगी त्याचा उद्धार झाला फुल गोबडे देवेंद्राचे फुल गोबडे देवेंद्राचे तुझ समजून घेणार भावना माझी समजून घेणार छनछन नाचत येणार देव गजानना शिवगौरी वंदना. मित्रांनो आलेलं पारितोषिक योगेश दादा माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदरणीय ज्या ज्या कलाकारांना व्यासपीठ ज्यांनी दाखवलं दिनेश दादा कुरतडकर साहेब गाव रत्नागिरी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकणचे युट्यूबर्स श्यामदादा शितळ आमचे मित्र यांच्याकडून फरमाईश आहे गणाची 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुझी होती मला हुर हुर तुझी होती मला हुर हुर कधी सजेल माझं घर आला बसून उंदरावर आला वाजत गाजत गुलाल उधळीत देव माझा लंबोदर.
शेखर आला बसून उंबरावर आला वाजत गाजत गुळाला उधळीनं तेव्हा माझा रंग आला वाजत गाजत गुळाला उधळीनं तेव्हा माझा रंग आला वाजत गाजत गुळाला उधळीनं तेव्हा माझा रंग धन्यवाद मित्रांनो. स्तवन करणं झालेलं आहे. गवळणीला सुरुवात करतो. भुवनची सुंदर गवळण. विषय बुवा सुंदर आणतात. पण बुवा तुमची राधा कधी बोबडी बोललेली आहे का हो? एवढंच विचारेल. मी नौकाशाहीर आहे. गवळण कधी बोबडी बोलली काय? कृष्णाचे संपडे होते ते बोलायचे. बोबड्या होत्या सुदामा पेंद्या. या भुवनची राधा बोबडी बोलते. लय भारी. असू द्या. व म्हणतात सांगते मी राधा तुझा आणतोस बाधा असा येऊन मधल्या सुटीत तुझा तोतल्या हाय गुट गुटीत. पेंदा असेल तोतल्या म्हणजे पेंदा म्हणत असेल. तुझा तोतल्या आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवलंय मुठीत. पेंदा असेल तर मुठीत कसा धरील? म्हणजे राधा धरील काय? हा तुम्ही म्हणा तोतल्या आहे म्हणतात गुटगुटीत त्याला धरून ठेवलंय म्हणे मुठीत. आता त्याचा सामान धरला भुवन की तुमच्या राधेनं मला माहित नाही. असू द्या. व वटिका करताना शब्द जुळवायचे पण लोकांना पटतील असं काहीतरी बोलावं. म्हणे तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. आधी परत विचारतो. तोतल्या हायच बोलला ना? तोतल्या ऐकलेत ना तुम्ही? आपलं काही चॅनलला पडेल नावरे बघू. हा सबूत पाहिजे. नाहीतर हे नंतर येतील काढून. मी बाबा फाडून जाईन मग. तुझा तोतल्या हाय गुटगुटीत त्याला धरून ठेवलंय मुठीत. म्हणून विषयाला विषय बुवा लक्ष असू द्या. अग अग दादा तुझी केली या बाधा जाऊन घुसलो कुटीत. कुटी म्हणजे झोपडी ना. म्हणजे आम्ही गाणाऱ्यांपेक्षा तुम्ही सुज्ञ नाही हे मी मान्य करतो. बुवा काही म्हणून मला फरक पडत नाही. अग अग राधा तुझी केली या बाधा जाऊन घुसलो कुटीत. माझा तोतल्या हाय गुटगुटीत आता घालून घे तुझ्या फटीत. बुवांचं उत्तर बुवांच्या शब्द. आता तुम्ही म्हटलं म्हणून की तोतल्या गुटगुटीत असेल तर मुठीत कसा भेटेल? तुझ्या मुठीत भेटत तर घालून घे. मला काही फरक पडत नाही बुवा. विषय बोललेले की ना सांगा. बोलले की नाही की तुझा तोतल्या हाय गुटगुटीत त्याला धरून ठेवलंय मुठीत घालून घे असं मला म्हणायचं. काय म्हणतो बघा. हा अग अग राधा तुझी केली या बाधा अग अग राधा केली या बाधा घाऊन झालो कुटीत. माझा तोतल्या हाय गुटगुटीत माझा तोतल्या हाय गुटगुटीत आता घालून घे तुझ्या फटीत.
म्हणता ना लिव आणि खोडा, आता तुमचा काढा पेन लिहिण्याची गरज आहे बुवा. हे तुम्ही जो मला शब्द बोललात त्याचा पलटवार केलेला आहे. आणि जर खरोखर तुम्ही पटवून दिलात ना की गुटगुटीत आणि मुठीत, काय धरला होता माझा बघू नंतर दुसऱ्या वारी, पण पटवून द्या एवढंच म्हणणं. म्हणून शब्दाचा पलटवार केलेला आहे. मला वाक्य म्हणायचं काय नाही. आता गवळण शाहिरांसाठी नवीन गवळण कर बुवा म्हणतात की बुवा जीवन बुवाच्या त्याच गवळणी भरपूर दिलेत बुवा ना, भरपूर भरपूर. म्हणून दिशेत एक मेरा दिल धडका. हे बंधन तो प्यार का बंधन है, षणमुखा संगम है. कलियुगात शोभे नाम, हृदयात बसविले ठाम, कलियुगात शोभे नाम. सखी माझी बुवा गवळण गातोय, लक्ष असू द्या. काहीतरी बोला ना, झुमटून टाकेल शपथ. गवळणीचा विषय प्रेमाचा देतोय, त्याच्या संदर्भ पण ऐका बुवा. तुमचे गुरुवर्य विजय निगमन आहेत, त्यांना सुद्धा शायरी मानाचा मुद्रा करतो. पण तेवट्याव गेले ना तर गोळाच तुमची बाजल म्हणली नक्कीच. सखी माझी मी तुझा ग सकाहरी, केली हिच्या दिलाची मी चोरी. 1 2 3 4. शोभे नाम, हृदयात बसविले ठाम, हृदयात शोभे नाम. सखी माझी झाली सकाहरी, केली तुझ्या दिलाची मी चोरी. सखी माझी झाली सकाहरी, केली तुझ्या दिलाची मी चोरी. सखी माझी झाली सकाहरी, भगवंताचा हेवा ठेव, भगवंताचा देवा देव, भगवंताचा देवा. इतरेच बोला श्रीराम, तुझा आहे हा घन श्याम, आहे हा घन श्याम, आहे हा घन श्याम. तू राधा माझी तू हरी, तू माझी राधा मी हरी, येतेस का माझ्या घरी. माझी तुझा मी हरी, केली तुझ्या दिलाची मी चोरी. सखी माझी तुझा मी हरी, केली तुझ्या दिलाची चोरी. सखी माझी तुझा मी
अशी पाहून राहते संधी एक घुसलो घरामध्ये मला बसवून तू मांडीवर थोडीशी प्रेमाची बंदी उठली गोकुळ गावा मला ठेवील यशोद धावा उठली गोकुळ गावा मला घेशील यशोदे धावा प्रीत वेळी झालीस बावरी असे तुझ्या जगावरी प्रीत वेळी झालीस बावरी असे तुझ्या मित्रांनो, स्तवन आणि गण गवळण झालेले आहे. शक्योत्तराचा वाच प्रश्न उत्तर बुवांचा प्रश्न. बुवा आज प्रश्नाचं उत्तर देतोय, लक्ष असावं. बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले, त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा विषयाचं उत्तर या ठिकाणी फोडतोय, जे माझ्या वाचनातून आलेलं आहे ते देतोय. बुवा लक्ष असू द्या. ज्ञान चक्षु. बुवा ज्ञान चक्षु गुलाब महाराज यांनी विष्णूशी म्हणजेच श्रीहरीशी साडी चोळी आणि हातात बांगड्या भरून विवाह केला, कारण ते बुवा आंधळे होते, त्यांना काही दिसत नव्हतं. ज्ञान चक्षु हे बुवा त्यांचं नाव होतं. त्यांनीच श्रीहरीशी हातात बांगड्या घालून चोळी नेसून लग्न केलं. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. विषयाचा संदर्भ आहे माडो, पण साईशास्त्र 18 पुराण. ज्यानं लिहिलं त्याची प्रत्येकाची माहिती वेगळी असते. असू द्या, पण जे माझ्या वाचनात आलंय ते प्रश्नाचं उत्तर बुवा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या माहितीसाठी आजच्या बाराचा माझा प्रश्न बुवा नंतर दिलेले आहे. तुमच्या माहितीसाठी प्रश्न. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण घडून भक्त उत्साही बनले आहेत, त्या भगवंताचं नाव काय व त्या
या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठं आहे बुवा? विषयाला आधार असेल तरच उत्तर द्या, नाही तर हात घालू नका, ही विनंती आहे. मारिला रे बाण तुझ्यावर, मारिला रे बाण तुझ्यावर, केला मी रे अरे रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव. मारिला हडाव तुझ्यावर, मारिला बाण तुझ्यावर, केला रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव. योगी उत्तर झालं भक्तांचा केला, नाव हे सांगा शाहीर तुम्ही आम्हाला, नाव सांगा शाहीर तुम्ही आम्हाला, नाव सांगा शाहीर तुम्ही आम्हाला. खोट बोलू नका रणिया, खोट बोलू नका रणिया, आव नका रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव. विषया समान तुम्हावर, विषया समान तुम्हावर, केला रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव. धन्यवाद मित्रांनो. शाहिराच्या दुसऱ्या बाऱ्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी जपली असं जाहीर करतो.